चला लवकर सुरू करा. भावेश आणि धीरज ही जोडी मैदानामध्ये आली आहे. धीरज नाईक आणि धीरज भोईर आणि भावेश नाईक ही जोडी मैदानामध्ये आली आहे. आतिश का पाटील संघाचा एक प्रमुख खेळाडू, 2 सलग मॅन ऑफ द मॅच जिंकणारा हा खेळाडू आहे. केटीजीएन बॉईज वर्सोवा संघासाठी नवी मुंबईच्या विरोधामध्ये मुंबई अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती. आणि एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिलाच बॉल आतिश भावेशनं हलक्या हाताने खेळलाय. कॅच ऑफ द इव्हिनिंग. काय कमालीचा झेल टिपलाय शॉट कव्हरला. अंकुर या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जबरदस्त झेल पाहायला मिळाला आणि बाद व्हावं लागलं भावेशला. मोठी विकेट गेली आहे भावेशची. फिल्डिंग लवकर लावून घ्या. आतिश तुम्हालाच नुकसान भोगावं लागेल याचं. लगेच फिल्डिंग प्लेस करा. सचिन नाईक मैदानामध्ये दाखल होतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. कव्हर्सला खेळायचं होतं. हलक्या हातानं बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला आणि अंकुरनं एका हातानं कॅच टिपला. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाणार, कारण हा सामना फार महत्वाचा आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ किमान एका चषकाचा हकदार ठरेल, किमान एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल, किमान एका बक्षिसाचा मानकरी ठरेल. आणि हे ठरवणारा सामना मैदानामध्ये सुरू असताना पहिल्याच बॉलवरती धक्का देतोय तो आतिश का पाटील. धीरज भोईर नॉन स्ट्राईक वरती उभा आहे. सचिन नाईक एक मॅच्युअर्ड खेळाडू मात्र पहिल्या विकेटच्या पतनानंतर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची ही मॅच आहे. दोन्ही संघांच्या साठी महत्वाचा सामना. स्लोअर बॉल, पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. कमी गतीनं डिलिव्हर्ड केलेला हा बॉल आणि डॉट बॉल. लगातार 2 चांगले चेंडू आतिश का पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 5:56 झालेली आहेत. 6:15 आपण ही पूर्ण मॅच कव्हर करू शकतो. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, जबरदस्त बॉलिंग. लगातार 3रा सामना खेळला जातो आहे केटीजीएन बॉईज वर्सोबाकडून. आणि 2 मॅचेस लगातार जिंकल्यानंतर एक चांगला कॉन्फिडन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा एक दादा संघ मैदानामध्ये आणि या वेळेला धावांसाठी थोडासा संघर्ष. फुल टॉस बॉल समोर खेळलेत. करा फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर ज्या ठिकाणी एकच धाव होती किंवा धाव देखील वाचवली गेली असती त्या ठिकाणी या मिसफिल्डमुळे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि या 4 धावांच्या मदतीनं सचिन नाईक आपलं स्वतःचं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. आणि 4 धावा या जय मल्हार धारावे संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिली पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे. मिड ऑफला थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि शेवटला अशा चुका होतात कारण कंटिन्युअस खेळल्यामुळे थोडेसे खेळाडू दमछाक आणि ती दमछाक झाल्यामुळे हा थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आतिश का पाटील तयार. सचिन या वेळेला सरळ बॅटनं फटका खेचलाय. लगातारचा 2रा चौकार पाहायला मिळालाय. ही ओळख आहे बॅटर सचिन नाईकची. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि इनफिल्डच्या वरून चांगले स्ट्रोक त्याचे पाहायला मिळत आहेत. 2 लगातारचे चौकार आलेत. 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. आणि आता मात्र एक चांगली धावसंख्या सेट करण्याच्या इराद्यानं आपण मैदानामध्ये उतरलोय हे दाखवत असताना सचिन नाईक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे आतिश का पाटीलचा. आणि आज चौकारांची हॅट्रिक, 2री हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. एज लागली, बाउन्स झाला बॉल खाली आणि त्यानंतर विकेट किपरनं कॅरी केला. डॉट बॉल पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी सुजल या गोलंदाजाकडे देण्यात आली आहे. सुजल मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा होता. त्याला विकेट मिळालेली परंतु थोडासा महागडा 9 धावांचं षटक त्यानं हाताळलं होतं. आणि आता मात्र तशीच गोलंदाजी करावी लागेल धारावे संघाच्या विरोधामध्ये. 38 सर्कलचे निर्बंध हटवलेत. धीरज भोईर आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पहिल्या मॅच मध्ये धीरजनं चांगली बॅटिंग केली. पहिल्या मॅचचा विजयाचा मानकरी होता, विजयाचा शिल्पकार होता. 2ऱ्या मॅच मध्ये देखील चांगलं खेळला होता धीरज. आणि आता मात्र या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये त्याला चांगलं खेळावं लागेल. त्याच्या समोर सुजल आहे, एक युवा गोलंदाज आहे आणि आज या गोलंदाजानं देखील तितकं इम्प्रेस केलेलं आहे आपल्याला. 1 ओव्हर मध्ये 8 धावा झालेल्या आहेत. 2रं षटक सुजलचं. या वेळेला समोर खेळलाय.
समोरच्या रिझन मध्ये चांगलं खेळतो, परंतु यावेळेला फटका मिस टाइम आहे. एलिव्हेशन मिळालं नाही, उंची जास्त लांबी कमी आणि कॅच त्या ठिकाणी घेतला जातोय. हा दुसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार धारावे संघाचा. धीरज भोईरला आता परत यावं लागतंय आणि नवीन बॅटर मैदानामध्ये विकी भोईर दाखल होतोय. विकी भोईर काल या मैदानावरती खेळला. NM रायगड संघाकडून चांगली बॅटिंग विकीची कालच्या दिवसामध्ये आपल्याला ओपन क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली, परंतु आज ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपल्या गावच्या संघासाठी चांगलं खेळावं लागेल अति महत्वाच्या सामन्यामध्ये. आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 महत्वाचे बॅटर जे आघाडीला आले होते, सलामीला आले होते, ते मात्र बाद झालेत. सचिन नाईक आणि विकी नाईक हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. विकी भोईर आणि सचिन नाईक हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. चांगले खेळावं लागेल. दोन्ही या संघामधील सिनियर खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंच्या तालमीमध्ये बरेचसे खेळाडू तयार झालेत. त्यामुळे या 2 खेळाडूंवरती आता मोठी मदार आहे धारावे संघाची. चांगला स्ट्रोक बॅटच्या टो एंडला लागला, लांबून खेळलाय. अगदी ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवले जात आहेत. विकी लांबून बॉलला उडण्याचा प्रयत्न करतोय आणि सिंगल त्या ठिकाणी मिळतीये. सुजल चांगली बॉलिंग करतोय. 2 बॉलमध्ये 1 विकेट त्याला मिळाली आहे. सिंगल रन तो बहाल करत असताना सचिन नाईक आतापर्यंत 8 धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्यात. चांगलं खेळतोय सचिन, सेट झालेला आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत. पाठीमागच्या बाजूला बॉलला त्यानं हुक केलंय. खरं तर हा रॅम स्ट्रोक पाहायला मिळाला, दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक फार लांबून गेला आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 11. 9 चेंडू संपलेत. 9 चेंडू अजून या सत्रामधील बाकी आहेत. थोडं फास्ट खेळावा, कारण केटीजन बॉईजला विनंती आहे की याचं आपल्यालाच नुकसान भोगावं लागेल. गेल्या गतवर्षी देखील नाविश विचुंबे आणि ओमसाई भंगारपाडा यांच्या दरम्यान आपण एक सामना पाहिला होता. चांगला फटका, ग्लान्स केलाय, मनगटाचा वापर केलाय, बॉल बाउन्स होतोय, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. अनइवन असा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण खेळपट्टी आहे आणि त्या ठिकाणी मिळाल्या त्या 4 धावा. पंधरा धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य अस्ताकडे गेलाय आणि सुरू असणारी 3ऱ्या फेरीमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला, उसळी पाहायला मिळाली आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर होता हा चेंडू आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. पहिली एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळाली वर्सोवा टीम कडून. सुजल लडगे. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट केले बॉलला, बॉल हवेत आहे. संधी जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेल खाली येतोय. फलंदाज होईल बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर सचिन नाईकच्या स्वरूपामध्ये लागलाय जय मल्हार धारावेला हा आणखीन एक हादरा.
इकडे मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय 16 या धावसंख्येवर. तिसरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं तर झटपट खेळण्याच्या नादामध्ये जयमल्ला दारावे संघानं चौथा फलंदाज गमावलाय. कामेश नाईक दाखल होतोय. 16 ओव्हर धावसंख्या थांबवले. आतापर्यंत सुरुवातीच्या यावेळेस मात्र इनसाइड एज लागल्यानंतर कदाचित बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपर पर्यंत पोहोचला. आणखी एक डॉट बॉल. संध्याकाळचं सत्र आहे, थोडस कठीण जात आहे फलंदाजांसाठी. धावा काढणं, बॉलवर नजर ठेवणं हे फारच कठीण होऊन जातं. 16 ओव्हर 4 धाव फलक थांबलाय. यावेळेस मात्र उकळण्याचा प्रयत्न. टॉपच घेतले. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉप. रन्स गरजेचे आहेत आणि त्या रन्स सध्याच्या घडीला जय मल्हार दारावे संघाच्या पारड्यामध्ये पडत असताना चौकार येतोय. टीमची टोटल 20 या आकड्यावर. 20 ऑन अ बोट. हा एज लागला होता. बॉल मागे निघालाय. बऱ्याच वेळेला असे सुद्धा स्ट्रोक्स कधी कधी 4 धावा मिळवून देतात. मिसक्यूट झालेले फटके सुद्धा धावा मिळवून देतात आणि धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये गरजेच्या आहेत जय मल्हार दारावेला. विकेट साठी गेला होता. कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. शॉर्ट फाईनलीकडे चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. स्कोर मूव्स टू 21. 21 धावा धावफलकावर. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारी ही लढत इथून मात्र सुपर 4चा प्रवास असेल. इथून जिंकणारा संघ एक बक्षीस या स्पर्धेमधून नक्कीच घेऊन जाईल. जय मल्हार दारावे आहे की केटी जेन बॉयज वर्सोवा आहे आणि हे चित्र हे कोड मात्र उलगडेल. लोवर फुल टॉस. बॉल ड्राईव्ह गेलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगलच येते. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 22 नाऊ. 22 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. हा शेवटचा चेंडू आहे या सत्रामधला. वर्षित करतोय गोलंदाजी. महत्वाचा चेंडू आहे कामेश नाईक साठी. कामेश यावेळेस मात्र उंचावरून खेळतोय. स्क्वार लाईक फिल्डरला संधी आतिश येतोय त्या ठिकाणी. पोहोचलाय. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 5वा धक्का लागलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग ब्रेक झालाय. धावसंख्या 22. 23 टू विन. 23 रन्स करायचे आहेत या मॅच मध्ये. या मॅच मध्येच नव्हे तर सुपर 4 मध्ये जाण्यासाठी केटी जेन बॉयज वर्सोवाला सुपर ग्रामीणचा बोल आहे. इथून मात्र सुपर 8 साठी दाखल होईल. परत एक ट्रॉफी निश्चित होईल. एक ट्रॉफी निश्चित होईल कारण 32 संघ जे आहेत हे ओपन लॉट्स मधले आहेत आणि बाकीचे 64 संघ आहेत हे तुम्हाला ग्रामीणचे पोल पाहायला मिळतील. त्यामुळे एक ट्रॉफी निश्चित होईल. परंतु 8 संघ ते पुढे जातील 64 मधून आणि त्यामधील पहिला संघ 64 मधला आज आपल्याला सापडेल. चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईट मध्ये सुरू असणारा सामना. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या टीम दारावे. उशीर नको कारण अगोदरच खूपच संध्याकाळ झाले.
विकेट डाऊन. इकडे मात्र थोडासा फायदा गोलंदाजांना मिळत असताना संध्याकाळच्या सत्राचा बराच बाहेर होता हा चेंडू. कधी छेडछाड करण्याचा प्रयत्न, अतिश कापडने सुद्धा तेच सांगत होता हा वाईट गेला असता. समाधान अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येच महत्वाची विकेट. फार कठीण होऊ शकतं. या धावसंख्येचं टार्गेट सुद्धा दिसायला जरी छोटं असलं 23 धावांचं, परंतु तरी सुद्धा घाम फुटेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याचमुळे विकी भोईरचे हे चेंडू थोडीशी परीक्षा घेतील फलंदाजांचे. विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. नवीन बॅटर रत्नेश आलाय तिसऱ्या क्रमांकावर. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू होता. इकडे मात्र फ्लड लाईट्स ऑन केल्या तिकडे. यावेळचा हा फटका कनेक्ट तर झालाय, परंतु पाहूया कुठे चाललाय. मिड विकेटला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दर्जेदार स्ट्रोक लावला होता खरं तर रत्नेशनं, परंतु तो मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडू शकलेला नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेला टिपलाय. फलंदाज बाद झालाय. आतापर्यंत खातं उघडलेलं नाहीये. एका पाठोपाठ एक 2 विकेट्स मात्र गमावल्यात त्या केटी जेन बॉईज वर्सोवा टीमनं. 0 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय. आउटसाइड ऑफ स्टंप आणखीन एक डिलिव्हरी. डॉट बॉल. दीड धाव चेंडूची सांगता 23 करायच्या आहेत, परंतु पहिल्या 5 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. त्याचमुळे मेडन ओव्हर करण्याच्या तयारीमध्ये निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये झालेलंच नाहीये अशी माहिती आमचे गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतात. परंतु आम्हाला आज चांगली साथ लाभले हर्षद यांची. यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव निघालाय आणि या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक धारावे गावचा नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर करवी. पहिलं षटक समाप्त झालंय. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात या ओव्हरमध्ये आणि सगळेजण अभिनंदन करतात. लगेच पोझिशन्स घ्या धारावे टीम. जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती आहे. आता 2 ओव्हर्स मध्ये 23 धावा करायच्या आहेत. विकी भोईरचं षटक समाप्त झालंय. हाच विचार करून आता मात्र वर्सोवाला बॅटिंग करावी लागेल आणि जी अपेक्षा होतीच खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये विकी भोईरची गोलंदाजी खेळणं कठीण जाईल. अगदी तसंच घडलंय अपेक्षेप्रमाणे. हे षटक मात्र निर्धाव आलंय, परंतु इथून मात्र 2 ओव्हर्स मध्ये 23 धावा करायच्या आहेत आणि असं असताना थोडंसं कठीण चाललंय धावांचा पाठलाग करणं, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईट जरूर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा ब्राईटनेस स्क्रीनवर दिसत असेल, परंतु सध्या आम्ही जवळून पाहतोय मैदानावरून, आम्हाला चेंडू दिसत नाहीये. हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि कसोटी आहे, परंतु असे बरेचसे सामने बऱ्याच वेळेला अंधारामध्ये झालेले होते. खूप सामने नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप तेव्हा तर धुक्यामध्ये सामना सुरू होता. आकाश तारेकर काय बॅटिंग करत होता. रायगड प्रीमियर लीगला काळोखामध्ये झालेला सामना 1 बॉल 4चा तो जिंकला होता. त्यामुळे काळोखामध्ये सुद्धा काही जण बॅटिंग करतात, असे काही खेळाडू असतात.
12 बॉल आणि 23 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हो, यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. तीर्थाव चेंडूची सांगता धीरज भोईर आला लेफ्ट ओथ विकेट गोलंदाजी करण्यासाठी. अतिश कडून अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. अतिश कापाटील आकाश धाटकर अशी जोडी आहे. 23 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. ओ, यावेळेस मात्र स्ट्रोक कन्वर्ट केलाय. पाहूया कुठे चाललाय, कोणालाच ठाऊक नाही या बॉल कुठे गेलाय. पहिल्यांदा असा आवाज आला होता, आम्ही सुद्धा मिड विकेट कडे बघितलं होतं, बॉल निघालाय. कॅमेरामन सुद्धा शोधत बसला असेल हा बॉल कुठे गेलाय. पंचांचा इशारा तर आलाय. पाहूया, हा उंच गेला होता, कॅमेरामनचं लक्ष होतं समोर. समोर आलाय हा फटका. चला, जास्त एकत्रित येऊ नका टीम दाराबे, हीच विनंती असेल. सहा धावा. आणखीन एक काळोखामध्ये मारतोय फटके. बॉल तर निघालाय. पंचांचा इशारा आल्यानंतरच आम्ही सांगू हा येतोय चौकार. 4 धावा. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. आतिश कापाटील हार मांडण्यास तयार नाहीये. भले चेंडू दिसत नसेल तरी सुद्धा आता मात्र मी लक्ष ठेवलंय. डोळे बारीक करून खेळतोय मैदानामध्ये. चला दाराबे टीम, एकत्रित येऊ नका प्लीज. एकत्रित येऊ नका, कारण आता नाहीये ती वेळ. कारण आता खूप उशीर झालाय. आणि धीरज भोईर सुद्धा नामवंत गोलंदाज आहे, त्याला काय टिप्स द्यायची गरज आहे असं आम्हाला सुद्धा वाटत नाहीये. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड. आतिश कापाटीलनं मात्र सामना गरम केलाय. यावेळेचा हा चेंडू निघालाय थर्डमॅनला. बॉल चाललाय. जंटल टच आय थिंक त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 चौकार. आता फिल्डर्सना सुद्धा चेंडू दिसत नाहीयेत. खरं तर पाहूया रिप्ले मधून हा चेंडू एक्झॅक्टली काय घडलंय. शेवटच्या क्षणाला लेटकट खेळला. ओ पहा, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक पाहत होता चेंडू कुठे गेलाय, त्याच्या बाजूने गेला, त्याला दिसत नाहीये चेंडू. अशी परिस्थिती सध्याच्या घडीला स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी संध्याकाळी काळोखामध्ये सुरू असणारी स्पर्धा. ओ पकडलाय पाठीमागे. इकडे मात्र यष्टांच्या पाठीमागे हा चेंडू गॅदर झालाय. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना टीमची टोटल. हा पहा, यष्टीरक्षक पहिल्यांदा सुरुवातीला त्यालाही कळलं नव्हतं, अचानकपणे त्याला दिसला चेंडू. आणि 14 धावा. 7 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 9 धावा. नजरेचा खेळ आहे. ओ कुठे मारलाय या काळोखामध्ये. आतिश कापाटीलला चेंडू दिसतात कुठून, आज प्रश्न आता मात्र पडलाय. पंचांना सुद्धा दिसलेला नाहीये. ही मिठी मारले खरं तर त्याला. आता मात्र त्याचा साथीदार आपण बघतोय आकाशनं. काय बॅटिंग सुरू आहे. लेग कटर होता खरं तर धीरजचा, परंतु त्या लेग कटरला मात्र फोडीत काढलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. 6 धावा. षटकार टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. टीम दारावे प्लीज, अंपायर स्तंभी द्या खेळाडूंना, कारण ही ती वेळ नाहीये एकत्रित येण्याची, कारण अगोदरच काळोख झालाय सगळ्यांना माहिती आहे. प्लीज कोऑपरेट टीम दारावे. 6 चेंडू आणि 3 धावा. काळोखामध्ये सुरू असणारा सामना. आणि त्या काळोखामध्ये मात्र आतिशनं ज्या पद्धतीनं बॅटिंग केले, कमाल फटके खेळलेत. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय भावेश नाईक. 6 बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तेजसजी
तेजसजी सामना बरोबरीमध्ये सुटला तर अगोदरच सांगून ठेवा. बॉल आउट सांगतात आयोजक, कारण 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इकडे काहीही घडू शकतो. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, इकडे सिंगल तर आले. थ्रो केलाय पण कुठे केलाय ते कळालेलं नाहीये. 1 रन. दिलीप वेंगसरकर अकॅडमी मधलं खर तर काही फ्लड लाईट्स आहेत आणि त्या फ्लड लाईट्सच्या आधारावर मी तर म्हणेन त्यातली काही लाईट थोडीशी मैदानावर पडते बाजूला असलेली अकॅडमी, आणि त्याचा फायदा थोडासा झालाय. फक्त 2 धावा दूर आहे. पाच चेंडू आणि 2 धावा असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. ओ दिसलाय चेंडू, बॅटला कनेक्ट झालाय. पहिली रन तर झाले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. वर्सोवाचा वंडर बॉय आतिश का पाटीलने सामना जिंकवलाय. काळोखामध्ये सुरू असणारी लढत, लढवय्या खेळ मात्र मैदानामध्ये. हा जिगरबाज खेळाडू आहे वर्सोवाचा आतिश का पाटील. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ आहे आतिश तुझ्यासाठी. नक्कीच पाहायला गेलं तरी सोपं नव्हतं. मेडन ओव्हर टाकली होती विकीनं आणि त्यानंतर मात्र इथे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या एकालाही वाटलं नसेल की वर्सोवा संघ मात्र हा सामना जिंकू शकतो. चिंब काळोख होता आणि त्यामध्ये मात्र केलेली बॅटिंग वर्षानुवर्ष मात्र लक्षात ठेवली जाईल. वर्सोवाच्या आतिश का पाटीलला काळोखामध्ये सामना जिंकवलाय हे मात्र सगळ्याच क्रीडा